जन्म मृत्यू दाखल्याच्या अनुषंगाने 3,500 अराउंड दाखले जे करेक्शन्सचे होते त्या अनुषंगाने आपलं MOH जे कॉर्पोरेशनचे निबंधक आहेत त्यांनी पूर्ण एक तपासणीचे रिपोर्ट तयार केलेले आहेत ते आपण जिल्हा निबंधकांना पाठवण्यात येणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण शासनाला कळवणार आहोत की ह्यामध्ये आपण प्रत्येक 3,400 जे डॉक्युमेंट करेक्शन्स आहेत त्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स घेऊनच करेक्शन्स केलेले आहेत. त्या डॉक्युमेंट्समध्ये जरी काही अडचण असेल किंवा त्यामध्ये शासनाचा काही निर्देश असेल की हे करता येणार नाही त्या अनुषंगाने महानगरपालिका ह्यामध्ये दुरुस्ती करते. वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने खाजगीकरणच्या अनुषंगाने जे काही माननीय नगरसेवकांच्या सूचना होत्या की आपण खाजगीकरण नाही करायचे, तर सध्या आपण वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट की मार्केटमध्ये असं हॉस्पिटल चालवण्यासाठी काय त्यांचं नियोजन आहे किंवा त्यांचं काय इंटरेस्ट आहे ते जाणवण्यासाठी फक्त हे विषयपत्र होता. खाजगीकरणचं सध्या महानगरपालिकामधून काही नियोजन नाही आहे. सध्या आपल्याकडे जे 25 कर्मचारी आपण वारणाली हॉस्पिटलकरिता घेतलेले आहेत त्या अनुषंगाने आपण हॉस्पिटल सुरू करू शकतो, पण मल्टी स्पेशालिटी करायसाठी आपल्याला आता अडचण होणार. महासभेमध्ये जे निर्णय होईल वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने प्रशासन कारवाई करते. म्युन्सिपल बॉन्ड्सच्या करिता पण आपण महासभेमध्ये विषयपत्र सादर केलेले आहे. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांना जसे इन्क्लूड करायचे असतील त्या अनुषंगाने महासभा जसं आपल्याला निर्देश देते आपण विषयपत्रामध्ये तसंच चेंजेस करून तसं फायनल ठराव होणार. पाऊसच्या अनुषंगाने आता पाऊस नाही आहे तर आपण ऑलरेडी इलेक्शनच्यामुळे आपल्याला काही टेंडर करायला उशिरा झाला होता. सध्या आपण क्रॉस पाईप कनेक्शन्स मुरुम पॅचवर्क ह्या संबंधीचे सर्व टेंडर फ्लॅश केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने लवकरात ह्याचे वर्कआउट झाले की जेवढे आपल्या ठिकाणी अडचण आहेत की चिखल झालेले आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती ताबडतोब करण्यात येणार आहे आणि महानगरपालिका त्याच्यासाठी प्लॅनिंग करत आहे. आम्ही लवकरात लवकर ह्याचं निराकरण करणार. घरपट्टीच्या संदर्भात ज्यांचं सुनावणी झालेली आहे किंवा ज्यांची हरकत नव्हती त्यांना फायनल डिमांड नोटीस गेलेली आहे. आपण सर्वांना विनंती आहे की महापौर अभय योजनेच्या अनुषंगाने जे सवलत देण्यात आलेली आहेत त्याचे सर्वांनी उपलब्ध घ्यावी आणि त्या अनुषंगाने आपल्या घरपट्टी जे फायनल नोटिसेस आपल्याला आलेले आहेत ते भरण्या करावी आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे. एन्फोर्समेंट डिपार्टमेंट आहे त्यांना मी निर्देश देते. आपण 1-2 वेळा त्याच्यावरती कारवाई केली होती, त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिली होती की त्याच्यावरती त्यांना दुकान लावता येणार नाही. आम्ही परत कंटिन्युअसली हे चालू ठेवणार की त्यामध्ये ते फक्त लोकांच्या चालण्यासाठी त्याच्यासाठी मोकळा ठेवावा आणि त्यांचं दुकान त्यामध्ये लावू नये हे त्यांच्यासाठी निर्देश पण आहे आणि अनुरोध पण. पॅचवर्कचं टेंडर केलेले आहेत. मुरुम आणि पॅचवर्क ह्या दोघींच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी आपल्याला तक्रार प्राप्त होतील ताबडतोब आपण तिथे पॅचवर्क आणि मुरुमच्या कामं करणार.